श्री गुरुचरित्र अध्याय 22 मराठी भावार्थ। अमरसा नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमी श्री गुरूंचे वास्तव्य होते। ते मोठे तीर्थस्थान आहे। श्री गुरु नित्य भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत। त्या गावात ब्राह्मणाची 101 घरे होती। त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता। त्याची पत्नी सुद्धा पतिसेवा तत्पर व सुशील होती। तिचे नावच प्रतिव्रता होते। त्या विप्राकडे एक म्हैस होती। ती वांस, म्हातारी व दंतहीन होती। नदी तीरी माती वाहून नेण्याच्या कामासाठी ते गावातील लोक तिचा उपयोग करीत असत। त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे। तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे। एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही। श्री गुरु नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत। त्याच दिवशी नेमके श्री गुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काहीच धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता। बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही। तेव्हा ती पतिव्रता श्री गुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती गावात याचक वृत्तीने भिक्षेसाठी गेले आहे। तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते। तेव्हा श्री गुरु हसत मुखाने म्हणाले, तुझ्या दारात म्हैस आहे ना, तिचे दूध काढून मला द्यावे। तेव्हा ती विप्रश्री श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, ती म्हैस वांज आहे म्हणून आम्ही तिला वेसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यावर गुजराण करतो। तेव्हा श्री गुरूंचा विश्वास बसेना। स्वामी विप्रश्रीला आदेशपूर्वक लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे। श्री गुरूंवर तिचा विश्वास होता। घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच कामधेनू असे समजून म्हशीची धार काढू लागली। त्याचबरोबर म्हशीच्या आचरणातून दुधाच्या धारा निघू लागल्या। 2 भांडी भरून तिने दूध दिले। त्या विप्रश्रीला आश्चर्य वाटले व खूप आनंदही झाला। दूध घेऊन ती घरात गेली। दूध तापवून निववून श्री गुरूंसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना देऊन नमस्कार करून उभी राहिली। श्री गुरु ते दूध प्यायले व संतोषाने तिला वर दिला, तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळासह तुम्ही सुखाने संसार करा असा आशीर्वाद देऊन श्री गुरु परत संगमावर निघून गेले। थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने आपल्या पत्नीकडून गुरु महिमा ऐकला। तेव्हा तो म्हणाला, हा मोठा चमत्कार घडला आहे। श्री गुरु हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहे। त्याची या दोघांनी मनोमन खात्री पडली। तो विप्र पत्नीसह संगमावर श्री गुरूंच्या दर्शनासाठी गेला। त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्री गुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणावर डोके ठेवले। त्या पती पत्नींचे भक्तिभाव पाहून श्री गुरूंनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला। अशा प्रकारे ज्यांच्यावर अशा अवतारी पुरुषाची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगतात। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 22। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची या चरणा, करस पुंट जोडुनी विनवितसे परियसा। मागे कथान निरूपिले श्री गुरु गणगापुरा आले, पुढे की विवर्तिले ते विस्तारावे दातर। एकोणी शिष्याचे वचन सांगी सिद्ध संतोषन, मने शिष्य तूची सगुण गुरु कृपेच्या बाळका। पुढे जाहली अनंत महिमा सांगता असे अनुपमा। श्री गुरु आले गाणगा ग्रामा, राहिले संगमी गुप्त रूपे। भीमा उत्तर वाहिनीसी अमरजा संगम विशेषी, अश्वस्त वृक्ष परियसी महास्थान वरदभूमी। तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गोप्य रूपे आरती। तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ। ऐसा संगम मनोहरू तेथे वसते श्री गुरु। त्रिमूर्तीचा अवतारू गोप्य होय कवणे परी। वससी अरण्ये संगमासी जाती नित्य भिक्षेशी। तया गाणगापुरासी मध्यान काळी अवधारा। तया ग्रामी द्विजवराम असती 100 घरम। होते पूर्वी आग्रहारम वेद पाठक ब्राह्मणासी। तयामध्ये विप्र एक राहतासे सुलक्ष देख। त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी। वर्तत ऐसे दारिद्र्यसी असे एक वांस महिसी।
वेसन घालिसी असे नाकासी दंतहीन अतिरुद्ध नदी तिरी माडयासी शार मृत्तिका वहायासी नित्य दाम देती त्यासी मृत्तिका शार वहावया तेने द्रवे वरो घेती येणे रीती काडक्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेशी त्याच्या घरी विप्र समस्त निंदा करीती कैसायती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रोती नये भिक्षेशी आमुच्या घरी नितामुच्या घरी देखा शेषनान्य अनेक शाखा नसे त्यजुनी अति एका जातो दारिद्र्याच्या घरी भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे असे आपुल्या म्हणे पाहे पा विदुराच्या घरा प्रीती ऐसे शांगर धरा दुर्योधन राजद्वारा कधी नसेची परीचा सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्री गुरुचे अतिप्रीती यह सौख्य अपरागती देतो आपुले भक्तासी जरी कोपे खाद्यासी भस्म करील परियसी वर देती दारिद्र्यासी राज्य देई लक्षितीचे ब्रह्मदेवे आपुल्या करे लिहिले असते दृष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्क शिरे दृष्टाक्षरे ते शुभ होती ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णू न शके आमचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणांचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वर्तता ऐसे एक दिवशी न मिळोवर त्या ब्राह्मणासी घरी असे वांज महिषी नेली नाही मृत्तिकेला तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेशी महाउष्ण वैशाख मासी मध्यान्ह काळी पर्यसा ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विज गृहाप्रती विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली प्रतिव्रता धावत साष्टांगसी दंडवत करती झाली तया वेळी नमन करुणी श्री गुरुंशी विनवितसे करुणी वचनेसी आपला पती याचकेसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत येऊन येईल पती त्वरित तव वरी स्वामी बैसा म्हणत पाठ घातला बसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बसते झाले शुभासनी तया विप्र श्रीशी म्हणे शिर काओ न घालिसी तुझ्या द्वारी असता मेसी शिर काओ न घालिसी भिक्षेशी आमुते तू चाडविसी नाही वरो म्हणून याम श्री गुरुवचन एकोनी विप्रवणिता करी नमन वांजमशिशी दंतहीन वृद्धाप्य झाले तियेसी उपजले आमच्या घरी वांज झाली दगडा परी गाभा नवे कवण परी रेडा म्हणून पोसितो याची कारणे तियेसी वेसन घातली परियेसी वहावया मृत्तिकेसी तेने आमुचा योग शोम श्री गुरु म्हणते तियेसी मिथ्या कावो बोलसी त्वरित जाऊन मैसीसी दोहुनी आणि श्रीरामा ऐसे वचने कोणी विश्वास झाला तिचे मनी काष्टपात्र घेऊन गेली एका दुहावया श्री गुरुवचन कामधेनु विप्रवणिता जाता क्षण दुईली क्षीर संतोषण भरले पात्रे दोन तया वेळी क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापविती झाली अग्नीत सेवेसी निववी परियसा परिसोनी स्वामीचे वचन घेऊन आली क्षीरभरण प्राशन करी गुरुराना अति संतोष करुणिया संतोषनी श्री गुरुमूर्ती परद देती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर पुत्र पौत्री श्रियायुक्त तुम्ही होईल निश्चित म्हणून निघालो त्वरित संगमी आपुले स्थानासी श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी एकता झाला विस्तारसी महिमा श्री गुरु नरसिंहासी मने अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमुचे दृष्टी दिसे नर परम पुरुष तोची सत्य विप्रमणे श्रेयसी गेले आमुचे दारिद्र दोषी भेटी झाली श्री गुरुशी सकळा भीष्टे साधली म्हणून मनी निर्धार करती भेटी जाऊ कैसा येती हाती घेऊन आरती गेली दपती संगमासी भक्ती पूर्वक श्री गुरुशी पूजा करती विधीसी संतोषनी श्री गुरु तयासी पुनरपि वर देत झाले येणे परे द्विजवर लादला जैसे जाहलाकवर कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी झाले जान म्हणून सरस्वती गंगाधर
सांगे गुरुचरित्र विस्तार, एकता होय मनोहर, दैन्य वेगळा होय त्वरित, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरे श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंद्या महिषी दोहन नाम 22 श्री गुरुदत्तात्रेय परमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।